नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये। आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय। रेसिपीचं नाव आहे खरवस वडी, कोणत्याला चिका म्हणतं। तर रेसिपी आहे खरवस वडी। त्यासाठी दूध लागतं। म्हैस किंवा गाय येते म्हणजे तिला वासरू होतं तेव्हा ते पहिलं दूध निघतं, त्यापासून तो खरवस बनवला जातो। खरवस वडी रेसिपी समजून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चला तर मग रेसिपीकडे वळूया। भूमी आहे सोबत। आई बघ, आता आपण सगळ्यांना दाखवणार आहोत। आई बघ म्हणते तू। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तुला काय बोलायचं भूमी? काय सांगायचंय? काय ही? तर भूमी पण आहे। काय काय ही का? हे बघा, हे साहित्य आहे। हे तुम्हाला आता मी समजून सांगतो, तेच ती सांगते मला काही ही। हे बघा तुम्ही। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर दूध आहे, गूळ आहे, हळद आहे, हे काय वेलची पूड आणि हे साधं दूध। आपलं चिक्याचं दूध वेगळं आणि साधं दूध वेगळं असं हे साहित्य आहे। अर्धा लिटर खरवसचं दूध आहे आणि त्या दुधाकरता गूळ आहे पाव किलो आणि हळद आहे। हळद जास्त दिसते तुम्हाला, पण तेवढी लागणार नाहीये। आणि जे आपलं साधं दूध असतं नेहमीचं ते घेतलेलं आहे। ते जरी नाही टाकलं तरी काय हरकत नाहीये। तर ते दूध आहे आणि गूळ आहे। इकडे भूमी काय गडबड करते बघूया। आली भूमी। काय काय हे काय? फुगा फुगवायचे तुला? फुगा फुगवायचे? फू फू। जय श्रीराम बोलते तू। गेली। गुळ पूर्ण बारीक करून घेतलाय। खडे ठेवायचे नाही। खडे नाही ठेवायचे का? पूर्ण बारीक करायचे म्हणजे पाक करायचा का तो दुधामध्ये तो विरघळून जाणार आहे। हे आमचं पिल्लू बघा आता बासरी वाजायला लागले। पडली, उचल उचल उचल। गूळ पूर्ण बारीक करून घेतलेला आहे। आता तो काय करणार? काय करायचा? खरवसच्या दुधामध्ये टाकायचं आहे। सगळ्याचा सगळा गूळ टाकायचा दुधामध्ये। पूर्ण जे खडे आहेत गुळाचे ते पूर्ण बारीक करून घ्यायचे। हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। आली बासरी घेऊन आली आता। ए भूमी, तू बासरी आणली, बघू कशी वाजवते। दाखव, वाजव वाजव। नाही नाही नाही, दाखव वाजवतानी। ए बासरीचं गाणं कोणतं? वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वेळ झाली राधा ऐकून बासरी। हे काय? आमची साफसफाई चालू आहे। आता गणपती येणार 8-10 दिवसामुळे। पूर्ण गूळ दुधामध्ये मिक्स केलेला आहे। आणि आता हळद किती आहे? थोडीशी कलर साठी अर्धा चमचा हळद कलर साठी आहे। आणि वेलची पूड। गूळ, हळद आणि वेलची पूड अगोदर मिक्स केलेली आहे। आणि नेहमीच आपला दूध थोडा घेतलाय, थोडा टाकला त्यामध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडे थोडे गुळाचे खडे दिसत आहेत तोपर्यंत असं हलवत राहायचं। आणि दोन प्रकारे हा खरवस करता येतो ना। कसं काय? कुकर मध्ये आपण डाळ घातला होता त्याप्रमाणे पण करू शकतो। आणि आता यात ओतून या पातेल्यामध्ये, हे कुकर मध्ये पण तुम्ही करू शकता। आणि ह्या अशा प्रकारे पातेल्यामध्ये पण खरवस बनत येतो। गुळ राहिलेला आहे तो आता परत एकदा बारीक करायचा आणि मग टाकून द्यायचा त्यामध्ये। हाताने असा चुरा करायचा, बारीक करायचा। पूर्ण गूळ टाकलेला आहे आता। कोणाला आवडत असेल तर काजू बदाम टाकू शकता। काजू बदाम पण तुम्ही टाकू शकता।
गॅस पेटवलेला आहे आणि सावकाश असं मंद आचेवर पातेलं ठेवायचं. त्याच्यावर जाळी ठेवून पातेलं ठेवून द्यायचं अर्धा तास. आणि अर्धा तास बरोबर पातेलं ठेवायचं. पातेलं आपण ठेवलेलं आहे अर्धा तासासाठी. आणि दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतो कुकरमध्ये कसं शिजवायचं ते. कुकर घेतला, त्यामध्ये ते जाळी टाकली आहे, त्यात पाणी टाकायचं. पाणी टाकायचं, आणि हा डबा असा ठेवून द्यायचा. डबा ठेवायचा आणि झाकण लावायचं. झाकण लावून शिट्टी काढायची. झाकण लावल्यानंतर शिट्टी काढायची. ओके, आणि 30 मिनिटं ठेवून द्यायचं. ठीक. म्हणजे दोघांनाही अर्धा तास लागणारच आहे. तर ह्याप्रमाणे आहे जो कुकरवर शिजवायचा. आणि हे आपल्या नेहमीप्रमाणे पातेल्यामध्ये. हे आहे पातेल्यामधलं खरवस आणि कुकरमधलं. तर दोन्ही पद्धती तुम्हाला सांगून झालेल्या आहेत. अर्धा तास वेळ आहे आता खरवस तयार व्हायला. तोपर्यंत माझं पिल्लू भूमी काय करते बघूया. पिल्लू, ए पिल्लू, काय करते तू? गणपतीची तयारी चालू आहे, त्यामुळे भांडी घासलेली आहेत. तीच आता भूमीने खेळायला घेतलेली आहेत. टी व्ही पण बघते आणि भांडी पण घेतल्यात खेळायला. भूमी, ए बाळा, नाचते का तू? नाचते? अगं जाहिरात आले, लगेच कशाला चिडायला पाहिजे. जाहिरात आले लगेच ओरडते. थांब जरा, स्किप करू दे. हा बाबा, काय 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 मा? हम्मा लावू म्हणते. जाहिरात आली आहे, यूट्यूबला जाहिरात येते, लगेच मग पिसळते. थोडा वेळ थांबता येत नाही. लाव हम्मा लाव भूमीला. लागलं का? लागलं बघ कशी लगेच हसायला लागली. पिल्लू आले इकडे. पिल्लू, हे कशाला आले तू? ते काय काढते आता? काय तिथे? डबा लावून घे. काढते कशाला? आता भाकरी नाही बनवायच्या. अगं झेपते का तुला? झेपतंय ते? कुठे घेऊन जाणार आता? कुठे घेऊन जाणार तू? काय ग? हां, लावून घेते. आधी डबा बाजूला घे डबा. हां, भाकरी बनवते तू? ठेवते परत? ठेव. ऊ चपाते. ऊ चपाते. हा, ठेवा. पीठ सांडेल सगळा. आता का आतमध्ये बसायला चालली तू? अगं अरे, भाकरीचं पीठ कुठे घेऊन चालली तू? हा, तिथे ठेवून काय करणार? काय अभ्यास करायला आले तू? पडशीला? काय घ्यायला आले तू? ते काय आहे? कान साफ करायचे. तुला काय करायचे ते? आता काय करणार? काढू. हे घे बास एक. काय करायची ती? काय? एअरस्टिक. काय ते? एअरस्टिक. काय करणार त्याचं? बापरे, कानात टाकते. निघाली का? हा, निघाली. कशी कानात टाकायची? कानात कोणाची बघितलं तू? कानात टाकतात ते? हा, बघ कशी करते बघ. हां, कान साफ करते तू. माहितीये का? हां, बघू झालं का? साफ झालं का बघू. आता काय घेते? काय घे? पाडशीला ते? पडली शेंबडी पडली. ते काय मला देते? काढू? तू काढ आता. मग काढ ना, तूच काढ. असं फेकून नाही निघत ते. झाकण काढायला लागेल तुला. असं नाही. ही घे ना. मग ही काढली ती घे. दे काढून दे. चल, आई देते काढून.
आता काय परत ठेवते. परत नाही ठेवायची. दुसरी घे. रात्रीचं जेवण आहे बिरड भात, लोणचं आहे आणि भूमी पण जेवायला बसले. हाताने खाते पोर. भूमी कशी खाते बघू, दाखव. खा दीदी. इकडे बघ. जेवा. दाखव. दादा पण जेवतोय. आई आहे, जेव. काय खाते तू बिरड? जेव. असं काय? अगं नुसती चुरती काय, खाऊन घे. खा. वा मस्त, खा. छान आहे का? छान आहे भूमी. कसं आहे दीदी? कसं आहे बिरड भात, कसं आहे? ए दीदी कसं आहे? काय? छान आहे. खा खा मस्त. रात्रीचं जेवण झालेलं आहे. आता आपण खरवस कितपत झालेलं आहे बघूया. 25 मिनिटं झालेली आहेत. वा मस्त असं वर आलेलं आहे. भगर सारखं दिसतं ते भरभरीत. ह्या पातेल्यामध्ये केलं ना की भरभरीत होतं आणि कुकरमध्ये केलं की वड्या. प्लेन राहतं. तर अजून एक 5 मिनिटं थांबूया आपण. तयार होण्याकरता 5 मिनिटं आपण ठेवलं होतं झाकण, पण आता झाकण आपोआप वरती यायला लागलेलं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे आता शिजत आलेलं आहे. छान असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड झालं की मग वड्या पाडायच्या आहेत. पायनॅपल केक सारखा कलर आलेला आहे, थंड झालेला आहे. आता आपण त्याच्या वड्या करणार आहोत. वड्या आत्ताच बनवायचे आहेत, पण खाणार आपण उद्या सकाळी. कारण काय आहे, एकदम गरम असेल किंवा आजच्याच बनवलं तर ते दाताला लागतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खायचं आहे. कलर पण छान आलेला आहे. आता बुरबुरीत होणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. 2-3 पीस तुम्हाला काढून दाखवतो की कशा प्रकारे वडी तयार झालेली आहे खरवसची. मेसूर सारखे झाले. मेसू. छान अशी वडी तयार झालेली आहे. आणि मगाशी तुम्हाला एक प्रकार मी दाखवला कुकरमधला, तो असा नव्हता. ती वडी पूर्ण प्लेन होती. ही कशी भगरसारखी झालेली आहे, म्हणजे लुसलुशीत आहे मस्तपैकी. काल रात्री खरवस बनवलेलं होतं, त्याची टेस्ट केली नव्हती. सांगितलेलं मी तुम्हाला की दुसऱ्या दिवशी खायचं म्हणून. आत्ता मी कामाला चाललो आहे, तर टेस्ट करून सांगतो तुम्हाला मी खरवस कसं झालं आहे ते. मस्त असा कडक झालेला आहे. वा मस्त. खूप छान. हा असा करपलेला असेल ना, एकदम मस्त लागतो. ब्लॉगचा एंड करावंशी वाटत नाही, तर अजून खरवस संपलेलं नाही आहे. खूप छान अशी मस्त रेसिपी झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.